नारद म्हणाले, माझा चेहरा पडला हे खरं आहे, पण पर्सनल कॉज करता, वैयक्तिक कारणाकरता माझा चेहरा असा म्लान नाही झाला ना. समाजातली ही स्थिती पाहिली मी आणि मला वाईट वाटतं, यांचं पुढं काय होईल. ज्ञानोबा सुद्धा दुःखी होतात का? पसायदान वाचायला लागल्यानंतर कळतं त्यांच्या दुःखाचं कारण काय आहे. आणि मागतायत ते पसायदान. पसायदान म्हणजे प्रसाददान निवृत्तीनाथांकडे. मी जर तुमचं काम केलंय ना, ज्ञानेश्वरी सांगितली ना 10,000 ओव्यांची, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, येथ माझे जी उरले पायिकपण. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान. हे पहिली गोष्ट काय? जे खळांची व्यंकटी सांडो. या जगात दुष्टपणा शिल्लकच राहू नये हो. ज्ञानोबांना वाईट का वाटतंय की चांगलं वागायची शक्यता असून सुद्धा माणसं वाईट वागतात. सत्कर्मावर त्यांची रती नाही राहत. मला गर्दी पाहिजे ज्ञानोबा सांगतात, पण कशी? ईश्वरनिष्ठांची मांदी आळी. मांदी आळी म्हणजे गर्दी भरपूर. नश्वरनिष्ठ जास्त झालेत, ईश्वरनिष्ठ कमी झालेत. ज्ञानोबांचं दुःख आहे की नाही सांगा. आणि जेव्हा असे लोक वाढतील समाजात, तेव्हा येणे वरे ज्ञानदेवो सुखी या. जगात सज्जनता मानली पाहिजे, ही संतांची तळमळ आहे. वैयक्तिक त्यांना काही नकोय.